जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 16. पृथ्वी चपटी आहे असे म्हणणाऱ्या लोकांमध्ये अनेक धर्माचे लोक आहेत. पदवीधर आहेत, वैज्ञानिक आहेत, भारतात आहेत, तसे परराष्ट्रात आहेत. या सर्वांचे मत चुकीचे म्हणून डावलता येणार नाही. पृथ्वी चपटी आहे या मताची पुष्टी करणाऱ्यांमध्ये विल्यम एडगल या शास्त्रज्ञाचा उल्लेख करावा लागतो. तो 50 वर्षापर्यंत ज्योतिर्लोकाचे निरीक्षण करीत होता. रात्री तो कधी बिछाण्यावर झोपला नाही. खुर्चीवर बसून आकाशाचे निरीक्षण करीत असे. आपल्या बागेत त्याने एक नळ रोवून टाकला होता. तो नळ ध्रुव ताऱ्याच्या सन्मुख होता. दी संडे न्यूज ऑफ इंडियामध्ये हाऊ राऊंड इज द अर्थ या नावाचा लेख आहे. त्यामध्ये म्हटले आहे, धिस एसेंट्रिक मॅन इव्हेंच्युअली इव्हॉल्व्ड द थिअरी ॲट द फ्लॅट बेसिन शेप्ड अर्थ विथ द सन मूव्हिंग नॉर्थ अँड साऊथ अक्रॉस इट. ही कंटेंडेड दॅट द पोल स्टार was only 5,000 miles away and that the sun was only 10 miles in diameter. Astrological magazine सन 1946 जुलै व ऑगस्टचे अंकामध्ये श्री जे मॅकडोनाल्ड यांनी पृथ्वीच्या आकाराबाबत काही विचार मांडले आहेत आणि पृथ्वी चपटी आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. सन्मती संदेश जुलै 1986 मध्ये या लेखाच्या आधारेच पृथ्वी गोल नहीं चपटी है हा लेख लिहिला आहे. अनेकांत जैन सिद्धांत भास्कर यामधूनही अशा अर्थाचे लेख प्रसिद्ध झालेले असावेत, पण ते पाहण्यास मिळाले नाहीत. सबब सन्मती संदेशच्या लेखाद्वारे खालील विचार मांडित आहे. श्री जे मॅकडोनाल्ड यांचे विचार. 1. जर पृथ्वी गोल असती तर ज्या अक्षांशामध्ये उत्तरेकडे जितका वेळ उषःकाल राहतो तितक्याच अक्षांशावर दक्षिणेकडे तितकाच वेळ उषःकाल राहिला पाहिजे. पण वास्तविक तसे होत नाही. उत्तरेस 40 अक्षांशावर 60 मिनिटे उषःकाल असतो, तर भूमध्य रेषेवर केवळ 5 मिनिटे. मेलबोर्न ऑस्ट्रेलिया दक्षिण व फिलाडेल्फिया उत्तर एकाच अक्षांशावर, पण उषःकाल मात्र निरनिराळे आहेत. 2. सर्व आधुनिक वैज्ञानिक मानतात की चंद्र आदी ग्रहांचा समोरचा पृष्ठभाग पृथ्वीसमोर असतो. जर पृथ्वी चेंडूसारखी गोल असती तर प्रत्येक दिवशी वेगवेगळा भाग समोर आला असता. कारण वैज्ञानिक पृथ्वीला देखील चंद्राधिकाप्रमाणे सूर्यापासून निर्मित मानतात, पण त्यांचा आकार सारखाच असावा. 3. दक्षिण अमेरिकेत सनातन हिमश्रेणींची उंची 16,000 फूट आहे. ही उंची उत्तरेकडे कमी होत गेली आहे. अलास्का येथे ही उंची केवळ 1,000 फूट आहे. जर पृथ्वी गोल असती तर भूमध्यरेषेपासून उत्तर दक्षिण समान अंतरावर हिमश्रेणी सारख्याच उंचीवर असत्या. 4. जर पृथ्वी गोल आहे तर उत्तर ध्रुवावर जशा वनस्पती आढळतात तशा दक्षिण ध्रुवावर का आढळत नाहीत? उत्तर ध्रुवाच्या आसपास 200 मैलाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, तर दक्षिणेला 70 अंशावर एकही नाही. 5. पृथ्वी गोल आहे सिद्ध करण्यासाठी समुद्रातून येणाऱ्या जहाजाचे उदाहरण देण्यात येते, पण हा केवळ दृष्टीभ्रम आहे. आपले डोळे गोल असल्यामुळे लांब असलेली वस्तू काही वेगळीच दिसते. दृष्टीभ्रमाची अनेक उदाहरणे आहेत. दुर्बिणीतून पाहिल्यास पूर्ण जहाज दिसू शकते. 6. जर पृथ्वी गोल असती तर भूमध्य रेषेच्या खाली ध्रुवतारा दिसला नसता, पण प्रत्यक्षात तो 30 अक्षांशापर्यंत तो दिसतो.
7. जर पृथ्वी गोल असती तर आर्क्टिक आणि अटलांटिक या भागात सारख्या प्रमाणात 3 महिने रात्र व 3 महिने दिवस राहिला असता, पण तसे नाही. 70 अक्षांश दक्षिण शेटलँड येथे सर्वात मोठा दिवस 16 तास 53 मिनिटाचा आहे, तर 70 अक्षांश उत्तर हेमरफास्ट येथे पूर्ण 3 महिन्याचा सर्वात मोठा दिवस असतो. 8. कॅप्टन जे रास हे सन 1838 मध्ये अतिदक्षिणेकडे गेले. त्यांना अटलांटिक प्रदेशात 10,000 ते 33,000 फुटापर्यंत पहाडांची उंची आढळली. तसेच 450 ते 1,000 फूट उंचीच्या पक्क्या बर्फाची भिंत आढळली. त्या भिंतीचा अंत शोधावा म्हणून 4 वर्षात 40,000 मैल प्रवास केला, पण भिंत संपली नाही. पृथ्वी जर गोल असती तर 10,800 मैलच प्रवास करावा लागला असता. 9. कर्करेषा 23 उत्तरेला 40 मैल आहे, तर दक्षिणेला 75 मैल मकररेषा आहे. हेच अंतर दक्षिणेला अटलांटिक भागात 103 मैल आहे असे का व्हावे? 10. दक्षिण ध्रुवाचा शोध ज्यांनी लावला ते म्हणतात की त्यांनी तेथे 400 ते 500 पौंड वजन सहज उचलले. उत्तर ध्रुवावर ही परिस्थिती नाही. तेथे 100 पौंड वजन उचलणे अवघड आहे. गोलाकारामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावर सारखीच स्थिती असावयास पाहिजे. 11. भूमध्य रेषेच्या दक्षिणेकडे गेल्यावर लोहचुंबक सुई जशीच्या तशी राहते. वास्तविक सुई दक्षिणेकडे वळावी, पण असे होत नाही. 12. पृथ्वीचा परिघ 40,000 किलोमीटर आहे. या हिशोबाने एका तासात ती 1,666 किलोमीटर भ्रमण करते. हा वेग इतका प्रचंड आहे की पृथ्वीवरील वस्तू स्थिर राहू शकत नाहीत. यावर असे उत्तर येईल की पृथ्वीची आकर्षण शक्ती असे होऊ देत नाही. जर असे आहे तर न्यूयॉर्क ते शिकागो 1,000 मैल एका तासात जाऊ शकला असता. कोणत्याही प्रकारची गती धारण न करता आकाशात स्थिर विमानात बसून, पण ते पूर्णतः असंभव आहे. 13. जर बंदुकीची गोळी सरळ उंच आकाशात सोडली, 1 मिनिटानंतर ती खाली आली तर ती कुठे पडावी? पृथ्वीच्या गतीप्रमाणे ती 8 मैलावर पडावी, पण असे घडत नाही. जेथून गोळी सोडली तिथेच ती पडते. 14. आता प्रत्यक्ष उदाहरण पहा. एरिक नावाचा झरा 60 मैल लांब आहे. पृथ्वीचा गोलाकार विचारात घेतला असता झऱ्याचा मध्यभाग 610 फूट उंच असावा, पण प्रत्यक्षात स्टेट इंजिनियरच्या रिपोर्टप्रमाणे उभार तर नाहीच, उलट 3 फुटाने कमी आहे. सुएझचा कालवाच घ्या. किनाऱ्याच्या अपेक्षेने मध्यभाग 1,666 फूट उंच पाहिजे, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. त्यावरून गोलाकाराविषयी संशय घेणे साहजिक आहे. श्री मॅकडोनाल्ड यांनी अजूनही बरेच प्रयोग दिले आहेत, पण विस्तारभयास्तव येथे दिलेले नाहीत. जे विचार श्री मॅकडोनाल्ड यांनी मांडले ते बारकाईने वाचल्यास गोलाकाराविषयी शंका येणे साहजिक आहे, कारण त्यांनी मांडलेल्या विचारामध्ये बहुतांशी प्रयोग सिद्ध व प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. अजून काही उदाहरणे आपण पुढील भागात पाहणार आहोत.